नगर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत असून प्रशासनाने आवश्यकतेनुसार चारा छावण्या आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी केली आहे। पवार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली। ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू तथा पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी राजकीयदृष्ट्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून नगर जिल्ह्यात दौरे करणाऱ्या रोहित पवार यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेऊन चर्चा केली। दक्षिण नगर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे। या परिस्थितीत चारा छावण्या, पिण्याचे पाणी आदी उपाययोजना गतिमान करण्याची मागणी त्यांनी केली। प्रशासनाने निरपेक्षपणे दुष्काळी भागाला दिलासा देण्याची मागणी केल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं। सरांशी बोलत असताना आमचे 2-3 मुद्दे होते। एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की काही लोकांनी प्रस्ताव या आपल्या कार्यालयामध्ये दिलेत, पण ते अजून सँक्शन झाले नाहीत, तर ते लवकरात लवकर सँक्शन व्हावे असं त्यांना आम्ही सांगितलं आहे। दुसरा एक मुद्दा त्यांना आम्ही सांगितला होता की काही लोकांनी प्रस्ताव दिले, सँक्शन झालेत, पण तिथं काही हालचाल आम्हाला दिसत नाही, तर तिथे हालचाल जर नसेल तर आपण निर्णय घेऊन त्या ज्या छावण्या त्या कॅन्सल कराव्यात, कारण का तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण मोठ्या प्रमाणात वाढत चालली। त्यामुळे तिथं कुठलीही छावणी असणं अतिशय महत्त्वाचं आहे। तेही त्यांनी सकारात्मक घेतलं आणि काही ॲक्शन घेतली असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे। आणि हे बोलत असताना आमचं सगळ्यांचं हेही म्हणणं होतं की ज्या कुठल्या छावण्या असतील त्याच्यामध्ये जर शेतकऱ्यांची काळजी, जनावरांची काळजी ही चांगल्या पद्धतीने घेतली जात नसेल तर त्या पण ज्या छावण्या आहेत त्याकडे थोडंसं लक्ष आपण ठेवावं। त्याच्यातही त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पुढे जाऊन ऑडिट करणार आहोत, जाऊन भेटणार आहोत, शेतकऱ्यांची चर्चा करणार आहोत। त्यामुळे तिथं कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची आणि जनावरांची अडचण होऊ नये याचा पूर्णपणे प्रयत्न ते करणार आहेत। त्यामुळे छावण्याच्या बाबतीत त्यांनी आम्हाला सकारात्मक गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे कुठल्याही प्रकारचं आम्ही असं बघणार नाही की ती छावणी कोणाची आहे। त्यामुळे जी छावणी तिथं ज्या गावामध्ये छावणी जरूरत असेल आणि त्यांनी जर कागदपत्रे बरोबर असतील आणि 500च्या आसपास जर जनावरं असतील तर नक्कीच तिथं ती छावणी ही दिली जाईल। कुठलाही गटतट हा बघितला जाणार नाही आणि फक्त शेतकऱ्यांचाच विचार केला जाईल असं आम्ही पण त्यांना सांगितलं। त्यांनी आम्हाला सकारात्मक त्याच्याबद्दल सांगितलं। दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही त्यांना सांगितली की नगर जिल्हा असेल, काही तालुके असेल जिथं पाण्याची कमतरता आहे, तर त्या परिसरामध्ये आता टँकर हे प्रशासनाकडनं चालू झाले आहेत, पण अजून बऱ्याच ठिकाणी टँकरची सुरुवात व्हायची आहे आणि काही ठिकाणी गावठाणात कदाचित एखाद दुसरी मोटर ही चालू असेल, पण वाड्या वस्त्यांवर पाणी कमी पडतं आहे शेतकऱ्यांची। कारण का आम्ही परिसरामध्ये फिरत असताना शेतकऱ्यांची लोकांची तेच म्हणणं आलं की आमच्याकडे एकच मोटर कुठेतरी चालू आहे, पण ठिकठिकाणी आम्हाला पाणी मिळत नाही, वाड्या वस्त्या अडचणीत आहेत। त्यामुळे तिथं प्रशासकीय टँकर हे लवकर चालू व्हावेत। म्हणजे आम्ही आमच्याकडनं मदत तिथं केलीच आहे, 50-60 टँकर आम्ही चालू केलेत, पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही पण पुढे जाऊन वाढू। पण ते करत असताना प्रशासनाकडनं पण तसाच पाठिंबा, पुढे जर लागत टँकर असतील जे लागत आहेत ते वाढवावेत असं त्यांना खरं तर आम्ही सांगितलं। त्यामुळे मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचं आहे की कलेक्टर साहेबांची चर्चा होत असताना त्यांचे सर्व तिथं अधिकारी होते, आमचे पदाधिकारी होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, शेतकऱ्यांनी काळजी करू नये, तुम्ही मांडलेले मुद्दे हे महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावर नक्कीच आम्ही पुढे लक्ष देऊ आणि त्याच्यावर पुढे जाऊन सकारात्मक कारवाई आम्ही करू असं आम्हाला त्यांनी चांगलं असं निर्णय सांगितला आहे। त्यामुळे आम्ही तसं बघितलं तर आज प्रशासन आमच्या पाठीशी आहे, लोकांच्या पाठीशी आहे असं आम्हाला वाटतं। यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी महापौर अभिषेक कळमकर, अभिजित खोसे, दत्ता वारे, संजय कोळगे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।